देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केले, जसं टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकलेली आहे T20 त्याच पद्धतीनं विधानसभेची मॅच सुद्धा आम्ही जिंकू असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। आपल्यासोबत कैलास गोरंट्याल जालन्याचे आमदार आहेत, पण त्यांच्याशी बोलणार आहोत। जे विधान आहे त्याच्याशी सहमत आहात का? विधानसभेमध्ये धोबी पछाड देण्याचा बघा, अगोदर तर मी हे सांगतो की या 20चा जो वर्ल्ड कप आपण जिंकला त्याचा श्रेय आपल्या इंडियन क्रिकेट टीमला जातो। आणि सुदैवाने ते मॅच अमेरिकेमध्ये झाली। जर ते अहमदाबादमध्ये झाली असती ना तर आपण हारलो असतो, कारण आपलं आता मागे एक वर्ल्ड कप आपण हारलो, कारण का ते अहमदाबादमध्ये घेतले। प्रॅक्टिस आपल्या मुंबईत करायचे पण मॅच त्याने तिकडे गेली। म्हणून आता याने हेच सांगतो की तुम्ही अहमदाबाद गुजरातचे अमित शहा आणि यांना घेऊन जर आले तर तुमचा हाल इलेक्शनमध्ये पडणार आहे आणि तुम्ही हे मॅच हारणार आहे। नक्कीच, पण देवेंद्र फडणवीस असंही म्हणतायत की महाराष्ट्राला सहकार्य लाभलंय मोदी आणि शहांचं, त्यामुळे त्यांनी शुभेच्छा सुद्धा दिल्या शिंदेंना की त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र पुढे जातोय। अरे बघा, जर शुभेच्छा कोणाला दिलेल्या आहे त्याने 105ची पार्टी असताना भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री झाला नाही, फोडून एकनाथ शिंदेला पण केलं मुख्यमंत्री, आणखीन फोडून तुम्ही अजित पवारला केला, तर म्हणजे कोणाला तुमची मदत झाली? फोडाफाडीसाठी मदत झाली, डेव्हलपमेंटसाठी झाली नाही, महाराष्ट्राला लाभ झाला नाही। पण विधानसभेत जे फोडाफाडी झाली, जे पार्टी फोडण्याचं काम केला त्याचा लाभ झालेला आहे। नक्कीच, जसं अर्जुनाचं लक्ष मासा होता तसं आपलं लक्ष जे असणार आहे ते विधानसभा असणार आहे आणि ती आपण जिंकणार असा विश्वास अजितदादा पण व्यक्त करताय। अरे अगोदरी त्यांचा मासा होता लोकसभा, काय झाला? हारले। अजित पवारला तर एकच भेटला, ते पण त्या बिचारा सुनील तटकरेच्या व्यक्तिगत कारणामुळे भेटलं, ते पण भेटत नव्हते। आता विधानसभेत माहीत पडेल ना, एक आकडा यांचा इथं आहे, एकपेक्षा त्याने 10 म्हणजे 10चाही आकडा गाठला तर फार झाला माझ्यासाठी। नक्कीच, म्हणजे यांचा पूर्ण पराभव निश्चित आहे। हो, आता त्यांच्याकडे अजित पवारकडे किती आमदार राहणार, ते जे आता आमदार आहे ते बघा ना। येणाऱ्या जे विधान परिषदची निवडणूक आहे, जर उमेदवार एक्स्ट्रा उमेदवार उतरला माहीत पडेल त्याचं किती आमदार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं विधान करतात त्याकडे कसं पाहता? ठाकरेंना टोला लगावलाय की काँग्रेसच्या जास्त मताची सूज ठाकरे गटाला आलेली आहे? हे बघा, आता ते काँग्रेसवर बोलत असेल किंवा उद्धव ठाकरेवर बोलत असेल, मग बाळासाहेब ठाकरेचा फोटो का लावतात ते लोक? लावू नका ना तुम्ही बाळासाहेब ठाकरेचा फोटो, माहीत पडेल ना तुम्हाला। म्हणजे एकीकडे उद्धव साहेबांना टोला लावायचा आहे, दुसरीकडे उद्धव साहेबांचे वडील त्यांचा फोटो लावून मतदान मागायचा, हे कुठलं नाही आहे तुम्हाला? काँग्रेस तुम्ही म्हणता ना काँग्रेसची माज आली ना, चला तुमच्या पोस्टरवरून तुमची जर हिंमत असेल, तुमच्या मनगटात ताकद असेल किंवा तुमच्या कामावर भरोसा असेल, मग सन्मान्य बाळासाहेब ठाकरेचा फोटो आठवून दाखवा आणि तुम्हाला माहीत पडेल तुम्हाला किती मतदान भेटेल। नक्कीच, एक शेवटचा प्रश्न, ज्या योजना लागू केलेल्या आहेत त्यामध्ये मदतीचा हात एकनाथ असं म्हणण्यात आलेलं आहे आणि ज्या विभागाच्या योजना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पण आहे, भाजप पण आहे, पण त्यावर सुद्धा आता एकनाथ शिंदे यांचे फोटो, त्यामुळे क्रेडिट घेण्याचं काम करतायत आणि भविष्यातले मुख्यमंत्री सांगतात। एकतर सर्वात अगोदर अर्थसंकल्पामध्ये त्यांनी जेही योजना घोषणा केली त्यावर अगोदर विधानसभेत चर्चा होती, विधान परिषदमध्ये चर्चा होती, मग त्याचा ठराव होऊन राज्यपालकडे जातो, मग राज्यपालकडून ते आदेश निघतो। पण याने काय केले, आम्ही केलं म्हणून एकदम डायरेक्टली, म्हणजे विधान परिषदेच्या अध्यक्षाने पण डायरेक्ट डिक्लेअर केलं, असं होत नाही। याने इलिगल केलं, त्यांच्या विरोधात हक्कभंग येणार आहे, मी स्पष्ट सांगतो। पण हे जे करतात ना, असं करतात की बस उद्याच, मला वाटतं की असं घोषणा करून काही इलेक्शन अगोदर तर लावण्याची तयारीच नाही आहे असं मला दिसतंय। आणि हे जे करतात पोस्टर लावणे, हे सिर्फ कानूनन गैरकानून आहे। यात जर आम्ही कोर्टात गेलं तर मला याने हे, कारण विधानसभामध्ये जेही अर्थसंकल्पामध्ये होतात त्याचा एकमुखी त्याचा ठराव होतो, ज्याला विरोध करायचा ते विरोध करतात, ज्याला पारित होकार करायचा ते होकार करतात, त्याच्यानंतर राज्यपालचा साईन होऊन ते निघतो। पण आतापर्यंत राज्यपालकडे गेलंच नाही, दोन्ही हाऊसमध्ये चर्चा पूर्ण झालीच नाही त्याची। मग इतका गाजावाजा झाला त्याचं काय करणार? मग विरोधकांची भूमिका काय? अरे विरोधकांची भूमिका काल बोलले आमचे वडेट्टीवारने की आम्ही हक्कभंग दाखल करणार तुमच्यावर, आणि बघू ना आता विधानसभा, आता हाऊस चालूच आहे ना, बघू ना काय करता येईल आम्हाला, करू आम्ही याच्याबद्दल। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.